एक सविस्तर बातमी। मुंबई अहमदाबाद महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळे संतप्त नागरिकांनी रस्त्याच्या कामाचं ऑडिट करून चौकशी करण्याची मागणी केली आहे। एखादे मंत्री नेते येणार असतील तर वाहतूक सुरळीत होते, मात्र इतर वेळी वाहतूक सुरळीत का होत नाही असा सवाल येथील जनतेकडून विचारला जातोय। दरम्यान जोपर्यंत खड्डे बुजवले जात नाहीत तोपर्यंत टोल भरणार नाही असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय। मुंबई अहमदाबाद महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनलेला आहे आणि 2 दिवसापूर्वी या ठिकाणी एका बाळाचा नाहक जीव गेलेला आहे। या ठिकाणी त्याच्या आधी सुद्धा एका शिक्षिकेचा जीव गेला होता वाहतूक कोंडीमुळे। मी आता ह्या स्पॉटवर आलो, आपण दाखवतोय हा जो ठेकेदाराने बनवलेला किती सुंदर खड्डा आहे बघा। आपण पाहू शकता की या खड्ड्यामध्ये किती पाणी आहे आणि या खड्ड्यातून वाट काढताना ही वाहनं कशी धोकादायक स्थितीत जात आहे हे आपण पाहू शकता। कारण हा जो रस्ता आहे तो रस्ता कॉन्क्रीटकरण केलं, डांबर काढलं आणि या ठिकाणी कॉन्क्रीट केलेलं आहे आणि हे कॉन्क्रीटची काय दशा झाली, कशा प्रकारे या ठिकाणी मटेरियल वापरलं आपण पाहू शकता। खरं तर या ठेकेदारावर खरं तर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। माझ्यासोबत शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख आहेत निलेश तेंडुलकर सर, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल सर, काय अवस्था आहे तुमच्या राज्यात? आमच्या राज्यात अवस्था आहे म्हणण्यापेक्षा ह्याच्यात जे कोणी दोषी आहेत किमान 50, आता लहान बालकाचा मृत्यू झाला निश्चितपणे तो खूप दुर्दैवी आहे, पण किमान वसे म्हणजे वसे तालुक्यातला जो महामार्ग आहे इकडे महिन्याला 50 लोक मरत आहेत आणि ह्याच्यावरती कोणाची जबाबदारी निश्चित नाहीये। तर त्याला जे जबाबदार आहेत यांच्यावरती नुसतं म्हणजे आपण एखादं मयत झालं का त्याला काहीतरी आपण मदत करतो अशाने न जाता ह्याच्या मागे जे मेन कारणीभूत आहेत ह्याच्यामध्ये पाळेमुळे खणून काढून त्यांच्यावरती अशी कारवाई झाली पाहिजे की ती हिंदुस्थानामध्ये एक आदर्श होईल। कारवाई कडक झाली पाहिजे, पण शासनाला पण विनंती आहे की एखादा जर छोटासा रस्ता करतात 10 लाखाचा तर त्याच्यावरती कॉन्ट्रॅक्टरचं नाव दिलं जातं। आज एवढं मोठं टेंडर निघाले, टेंडर कोणाला मिळाले काय मिळाले त्याच्या नावाची कुठे काय वाच्यता नाही, त्याच्या नावाची एक पाटी असावी आणि जे मेंटेनन्सच्या नावाखाली तुम्ही टोल घेता एक तर टोल तरी बंद करा। जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत टोल बंद करा। या संदर्भात एक जन आंदोलन उभं राहणार आहे थोड्या दिवसात आणि टोल हा बंद केलाच जाईल, कारण जर तुमच्यात मेंटेनन्स होत नसेल तर टोल कशाला घेता? इथे असलेलं प्रशासन हे अतिशय डिंब आहे। या प्रशासनाला कुठलीही जबाबदारी नाहीये, ट्रॅफिक डायव्हर्जनची जबाबदारी नाहीये। किती मंत्र्यांनी फोन केले किंवा खासदारांनी फोन केले, हे प्रशासन स्वतःची मनमानी करतात। नक्की हे कोणाचं ऐकतात आम्हाला समजून द्या तरी। नक्की यांच्यावर आका कोण आहे यांचा का जो यांना हलवतो यांना प्रोटेक्ट करतो? कारण उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आता निर्देश दिले का वाहतूक कोंडी सुरळीत झाली पाहिजे, पण ह्या प्रशासनाने त्यांचं 2 दिवस अगोदर जर ऐकलं असतं तर आज 2 दिवस अगोदर जो बाळाचा मृत्यू झाला तो झाला नसता। या ठिकाणी जे वाहतूक पोलीस असतील, हायवे पोलीस असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे असं मत या ठिकाणी लोकांनी व्यक्त केलं आहे। स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, वसई।